स्टेशन दिग्रस हद्दीतील ग्रामपंचायत सेवानगर येथील श्री संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपी 7 तासात अटक। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख। पोलीस स्टेशन दिग्रस येथे दिनांक 21/9/2025 रोजी फिर्यादी नामे अमोल उत्तम राठोड राहणार सेवानगर तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे हजर येऊन जबानी दिली की दिनांक 20/9/2025 रोजी रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने श्री संत सेवालाल महाराज यांच्या मृत्यूची रात्री दरम्यान विटंबना केली आहे। अशा जबानी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन दिग्रस येथे अपराध नंबर 725 कलम 196(1) अ 196(1) ब 298 299 पाहण्याप्रमाणे गुन्हा नोंद तपास आहे। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला शोध घेणे कामी श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री डॉक्टर अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वैजनाथ मुंडे पोलीस निरीक्षक दिग्रस देखरेखीखाली पथक स्थापन करून सदर पथकाने पोलीस स्टेशन दिग्रस हद्दीत व विविध ठिकाणी गुप्त बातमीदार नेमणूक करून प्रशिक्षणी तपास करून 7 तासाच्या आत गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केला। सदर आरोपी नामे गब्बार शाह मजीद शाह वय 30 वर्ष राहणार शहापुरा दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा झोपडपट्टी भवानी रोड दिग्रस येथे असल्याची माहिती मिळाल्याने सदर पथकास माहिती मिळाल्याने सदर परिसराची जाऊन पाहणी केली असता सदर आरोपीने शासकीय झोपडपट्टी येथील दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने पथकाने आरोपीवर झडप घालून त्यास शिताफीने पकडले। सदर आरोपी गुन्ह्या संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी बयानात कबूल केली की सदर कृत्य मी माझे साथीदार फरार आरोपी नामे शमी उल्ला शाह राहणार शहापुरा दिग्रस असे कबुली दिली आहे। सदरची महत्वपूर्ण कार्यवाही श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ आदेशाने श्री अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, सह पोलीस निरीक्षक अमोल गुंडे, पोलीस उपनिरीक्षक किशोर मुरकुटे, पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख, पोलीस अंमलदार मिथुन जाधव, पोलीस अंमलदार आदित्य जाधव, पोलीस अंमलदार संतोष गजबार, पोलीस अंमलदार संतोष वाघमारे यांनी सदरची महत्वपूर्ण कामगिरी पार पाडली। धन्यवाद। रोजी सकाळी सेवानगर येथील परमपूज्य जगद्गुरू सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळावर ज्या माते फिरून विटंबना केली त्या संदर्भात आम्ही तात्काळ 7 वाजता पोलीसचे सर्व स्टाफ DPO साहेब सर्व आम्ही तिथं हजर झालो आणि समाजाच्या ज्या भावना आहेत बंजारा समाजाच्या सेवालाल महाराजांप्रती ज्या भावना आहेत त्या भावनांचा आम्ही लक्षात घेऊन आणि समाजातील सर्व जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी पोलिसांना भरपूर मदत केली। समाजाला व्हायलेंट होण्यापासून त्यांनी रोखलं आणि पोलिसांना प्रत्येक वेळी मदत करून त्यांनी जो मॉब कंट्रोलिंगसाठी आम्हाला मदत केली आणि आम्ही त्यामुळं फॉरेन्सिक टीम सर्व फिंगरप्रिंट सर्व तज्ज्ञ बोलवून सविस्तर असा तपास केला आणि त्या तपासामुळं आम्हाला तो सदर गुन्ह्यातील 701/25 जो धार्मिक स्थळाची विटंबना आहे त्या गुन्ह्यातील आरोपी आम्हाला आमच्या टीमनं मेहनत करून सापडला। त्याला आम्ही कठोर शिक्षा करणारच आहेत, परंतु समाजाने जे आपल्यावर जे व्हायलेंट होऊन जे काय गुन्हे आगामी याच्यात होणार होते ते वाचवले आणि जे बंजारा समाजाचे तरुण जे शिकलेले आहेत त्यांनी यापुढे देखील असाच आदर्श आणि समाजामध्ये सेवाभाव असा ठेवला पाहिजे आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे। जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांना पण काम करणं शक्य नाही। तरी सर्व पत्रकार बंधू सर्व समाजातील तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक आणि जे सुनील महाराजांनी नंतर जे सेवालाल महाराजाच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक आणि प्रसाद महाप्रसाद करून जे आपण पावित्र्य राखण्यासाठी पुन्हा चांगल्या पद्धतीनं अभिषेक केला याबद्दल सर्वांना आणि सुनील महाराज सर्व समाजातील प्रतिष्ठित यांना धन्यवाद देतो आणि आमच्याकडून कुठलीही कसूर होणार नाही। आम्ही त्याला कठोरात कठोर शासन देऊ अशी ग्वाही देतो। मग 2 शब्द संपवितो। यापुढे देखील समाजानं आणि तरुणांनी कुठल्याही समाजातील धर्माविषयी जातीविषयी कमेंट न करता आता जे आमचे गोर समाजाचे बंधू बोलले त्या आपण जागरूक राहून व्हॉट्सअपवर कुठलाही मेसेज आला तर पुढं फॉरवर्ड न करता आपण पाहून सोडून द्या।
कारण आपण ते पाहून लाईक करून दुसऱ्याला पाठवला तर आपण गुन्हेगार होतो. तर या सायबरच्या जमान्यामध्ये आपण आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टीची जाणीवपूर्वक समाजात या गोष्टीमुळं काय नुकसान होईल हे लक्ष ठेवलं पाहिजे. आपण सुशिक्षित आहोत आणि आता आपण खूप पुढे आलेलो आहोत. आपण आधुनिक जगाच्या याच्यात वाटचाल करत आहोत. तर आपण आपलं भविष्य आणि प्रगती कशा पद्धतीनं शांततेनं होईल या मार्गाने आपण गेलं पाहिजे. एवढंच मी या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. सर, आरोपींची संख्या किती आहे? आरोपींची संख्या 2 आहे. मुख्य आरोपी आपण पकडलेला आहे. जो ऑटो चालविणारा आहे तो फरार आहे. त्याला पण आम्ही लवकर पकडू. तो सोबत होता आणि मुख्य आरोपी हाच आहे. सर, आरोपीने जे गुन्हे दाखल केले ते बेलेबल आहेत का? गुन्हे बेलेबल असले तरी आम्ही परवानगी घेऊन कोर्टात हजर करणार आहोत आणि त्याच्याकडे जो खंजीर सापडला आहे तो आर्म ॲक्ट पण दाखल करणार आहोत आणि ती कारवाई आम्ही 100% करू. आमच्याकडून कुठलीही त्याच्यावर गय केली जाणार नाही अशी तुम्हाला ग्वाही देतो. आरोपीनं गुन्हा कबूल केला का? हो. कल्ला करू नका. चालू करा. जय मानवता, जय विज्ञान, जय संविधान, जय सेवालाल. मी प्राध्यापक ॲडव्होकेट सुभाष चव्हाण, बोरसे नदीग्रस्त तालुका अध्यक्ष तथा सर्व समाजाकडून आज जे सेवानगर येथे आपल्या दिग्रस पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असलेल्या सेवानगर येथे जो कृत्य झालेला आहे यामध्ये बंजारा समाजाचा आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचं विठंबना झालेली आहे. त्यामध्ये दिग्रस येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय मुंडेसाहेब, मोरेसाहेब यांचं सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो आणि इथे सांगू इच्छितो की बंजारा समाज हा कोणत्याही धर्माविरुद्ध जाणारा समाज नाही आहे. सर्व धर्म समान मानणारा समाज आहे. सर्व समान वागणूक देणारा समाज आहे. आणि इथे मी विशेष करून इथे सांगू इच्छितो की जे गुन्हेगार आहेत यांना कोणताही जात धर्म पंथ वगैरे काही नसतो. गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार असतो. तर मी ते इथे सांगू इच्छितो की गोरक्षेतर्फे की जे आरोपी आहेत त्यांना जे कायदेशीररित्या ज्या ज्या कलमा येतात त्या सर्व कलमा लावण्यात याव्या आणि आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी. जर कारवाई योग्यरित्या न झाली किंवा त्या आरोपीवर कोणतेही प्रकारे जे गुन्हे आहे किंवा कलमा लागल्या नाही जे बरोबर आहे त्या, तर गोरसेनेतर्फे इथेच नाही तर पूर्ण समाज हा एक चिघळून निघेल. तर याची दखल घ्यावी. आणि इथे मी पुनश्च अजून इथे जाहीर करतो की जे बंजारा समाजाचं जे ST आरक्षणाबाबत आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सर्व जे माझे बंधू आणि भगिनी त्यांना मी विनंती करतो की जे असे जे प्रकरण घडत आहे असे प्रकरण न घडावं याकरिता मी सर्वांना विनंती करतो पुनश्च की फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कोणत्याच प्रकारचे कमेंट करू नये आणि असे प्रकरण पुन्हा घडू नये याकरिता मी ठाणेदाराला सुद्धा मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपली एक बाईट काढावी आणि इथल्या जनतेला सांगावं की असे कृत्य पुन्हा घडू नये. म्हणून मी पुनश्च विनंती करतो की साहेबांनी असे जे समाज विघातक लोक आहे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशीच मी विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही पुष्पगुच्छ जे दिला आता ते कशाबद्दल दिलं? जे गुन्हेगार आहे ते बोला ना. जे गुन्हेगार आहे त्यांना ठाणेदार साहेबांनी आणि त्यांच्या टीमने पकडल्याबद्दल मी त्यांचं इथे स्वागत करण्यासाठी आलो होतो आणि त्यानिमित्त आम्ही पुष्पगुच्छ दिले इथे. भाऊ तर इथे जे आता आम्हाला कळण्यात आलं आहे की जो आरोपी आहे त्याच्यावर भरपूरसे असे गुन्हे आहेत. तर त्याच्याकडे अजून काही दुसरे साहित्य वगैरे सापडले. तर असे जे समाज विघातक लोक आहे यांच्या मागे कोणी ना कोणतरी एखादा मास्टरमाइंड असू शकतो अशी म्हणजे आम्ही गोडसेनेतर्फे विनंती करतो की मुंडे साहेबांना की जे याच्या मागे जे कोणी आहे त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि जो कोणी आहे त्यांना जो पाठपुरावा करतोय तर त्यांचा शोध लागला पाहिजे. पोलिसाव्यतिरिक्त आणखी कोणती चौकशीची मागणी कराल तुम्ही? यानंतर मी CIDची चौकशी करू इच्छितो कारण की यामध्ये जे मास्टरमाइंड आहे त्याचा खरोखर शोध लागला पाहिजे की यांना पुरवठा कोण करत आहे. आमचा जे घोषणा आहे आम्ही इथे जाहीर करतो की हा कोणत्याही समाजाविरुद्ध नाही आहे. तर मी इथे सांगू इच्छितो सरांना की लवकरात लवकर त्या आरोपीचा सुद्धा इथे शोध लागला पाहिजे जो कोणी मास्टरमाइंड आहे तो. ठीक आहे. गोरसेना तालुका संघटन म्हणून काम करतो. आमचा हा समाज सेवालाल महाराजाच्या विचारावर चालतो आणि त्यांची शिकवण आहे की आपण सर्वांना मन मिळवून मिसळून चालू आणि आमच्यावर जर असं कोणी हे करत असेल गैरकृत्य करत असेल
तर आम्ही हे खपवून घेणार नाही आणि जे आरोपींना पोलीस स्टेशन दिग्रसतर्फे पकडण्यात आला त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो आणि यापुढे ही असं काही कृत्य घडल्यास आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू. महाराष्ट्र काय तर भारतभर आंदोलन करू. एवढं बोलून मी धन्यवाद.